हॅलो स्टुडंट्स, आज आपण दोन न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आणि एक थेरोटिकल क्वेश्चन आहे की जो IMP आहे. कारण मी जेवढे पण क्वेश्चनचे आन्सर्स जे एक्झरसाइजचे असतील तर ते पण असे सॉल्व करून दिलेले आहेत. ईच अँड एव्हरी एक्झरसाइजचा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. त्याच्यानंतर त्या टॉपिकवर बेस्ड मला जो IMP वाटला तो क्वेश्चनचा किंवा क्वेश्चन कसा असेल आणि त्याच्यावर आन्सर काय असेल किंवा तो टॉपिक काय असेल. तर बघा, हा तुम्हाला मागच्या वाइन्स डिस्प्लेसमेंट लॉवर आधारित बेस्ड हा क्वेश्चन आहे, न्यूमरिकल प्रॉब्लेम आहे. आणि हा स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशनवर डिपेंड असा न्यूमरिकल प्रॉब्लेम आहे. तर आता हा एक बाकी होता, तो आपण अगोदर घेऊया. तर क्वेश्चन नंबर 23 एक्झरसाइज मधला न्यूमरिकल प्रॉब्लेम आहे. बघा, अर्थ्स मीन टेम्परेचर कॅन बी ॲझ्युम्ड टू बी 280 केल्विन. अर्थचं मेन टेम्परेचर, मेन म्हणजे सरासरी तापमान. आता बघा, मेन घेण्याची काय गरज आली, कारण अर्थवर हिमालय सारख्या रिजनमध्ये खूप बिलो 0 डिग्री आहे, मायनसमध्ये टेम्परेचर आहे. काही ठिकाणी राजस्थान सारख्या डेझर्टमध्ये, सहारा डेझर्टमध्ये खूप जास्त टेम्परेचर आहे. मग त्या सगळ्यांच्या सरासरी किंवा मेन ॲव्हरेज हे 280 केल्विन आहे. आता खरं डिग्रीमध्ये हे किती असेल, तर याच्यातून 273 मायनस करा, मग राहिले किती, फक्त 7 डिग्री केल्विन हे ॲव्हरेज टेम्परेचर सांगितलेलं आहे अर्थचं. हां, आता अर्थ हे ॲक्च्युअल नसतं, हां, थोड्याफार व्हॅल्यू ह्या चेंजिंग असतात. हे तुम्हाला फक्त प्रॅक्टिससाठी असतं, नाही तर तुम्ही समजून बसणार हे ॲझ्युम्ड आहे. ॲझ्युम्ड केलं म्हणजे मानलं. ओके, तर तुम्ही असं इथल्या व्हॅल्यूज ह्या फिक्स परमनंट नसतात, ते फक्त प्रॉब्लेम प्रॅक्टिससाठी दिलेले असतात. आता बघा, अर्थ्स मीन टेम्परेचर कॅन बी ॲझ्युम्ड टू बी 280 केल्विन मध्येच त्याने दिलेलं आहे. हाऊ विल द कर्व ऑफ द ब्लॅक बॉडी रेडिएशन लुक लाईक फॉर धिस टेम्परेचर. ह्या टेम्परेचरला हा जो कर्व आहे तो कसा दिसेल. आता हा कर्व काढण्यासाठी आपल्याला लॅम्बडा मॅक्स फाइंड आउट करावा लागेल. मग लॅम्बडा मॅक्स वरून तो कर्व कोणत्या रिजनमध्ये येतो, कारण हे रिजन स्पेक्ट्रम आपण पाहिलेले आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, इन्फ्रारेड रेज म्हणजे इन्फ्रारेड रिजन, अल्ट्राव्हायोलेट रिजन, मायक्रोवेव्ह रिजन, व्हिजिबल रिजन, तर असे गॅमा रे रिजन, एक्स रे रिजन, असे वेगवेगळे रिजन आहेत. तर ही वेवलेंथ जी अर्थ एमिट करेल ती कोणत्या रिजनमध्ये येईल असा प्रश्न आहे. बघा, फाइंड आउट लॅम्बडा मॅक्स. लॅम्बडा मॅक्स फाइंड आउट करा. इन विच पार्ट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक, हा शॉर्ट फॉर्म वापरला आहे मी, EM म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या कोणत्या भागात, म्हणजे असं जसं मायक्रोवेव्ह रिजन, कोणत्या रिजनमध्ये डज धिस व्हॅल्यू लाय, ही लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू येणार. लाय मीन्स मध्ये येणार. समजला मग क्वेश्चन समजला की नाही. अर्थचं सरासरी टेम्परेचर 280 केल्विन आहे. तर हाऊ विल द कर्व ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन लुक लाईक फॉर दिस टेम्परेचर. ह्या टेम्परेचरसाठी हा जो ब्लॅक बॉडी रेडिएशनचा कर्व आपण शिकलो, वेगवेगळे असे कर्व्स होते, तर तो कसा दिसेल आणि कोणत्या पार्टमध्ये तो येईल, त्याच्यानंतर लॅम्बडा मॅक्स पण काय असेल, अशा 3 गोष्टी विचारलेल्या आहेत. बघा, फाइंड आउट लॅम्बडा मॅक्स, पहिली गोष्ट. इन विच पार्ट ऑफ द EM स्पेक्ट्रम डज धिस व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स लाईज, बरोबर, मायक्रोवेव्ह रिजन. आणि ड्रॉ पण करा, हाऊ विल द कर्व ऑफ द ब्लॅक बॉडी रेडिएशन लुक लाईक, तो कसा दिसेल, म्हणजे ड्रॉ करणे गरजेचे आहे. तर हे 3 क्वेश्चन 3 मार्क्सच्या वेटेज याला आहे. मग गिव्हन ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑलरेडी केल्विनमध्ये दिलेलं आहे, SI युनिट टेम्परेचरचं केल्विन आहे. जर डिग्रीमध्ये दिलेलं राहिलं असतं तर त्याला आपण
प्लस 273 ॲड करून 273 ॲड करून आपण केल्विनमध्ये कन्वर्ट करू शकतो. ऑलरेडीच केल्विनमध्ये आहे. देर इज नो नीड टू कन्वर्ट इट अगेन. ओके. सो टू फाइंड वेवलेंथ ऑफ रेडिएशन लॅम्बडा मॅक्स. आता अर्थ सनपासून डे पिरियडमध्ये म्हणजे दिवसाला हीट घेत असते इन द फॉर्म ऑफ शॉर्ट वेव्स. घेतच असते संध्याकाळपर्यंत, जोपर्यंत सनलाईट येतो तिच्यापर्यंत ती तेव्हा घेत असते, हीट ॲब्झॉर्ब करत असते. आणि जेव्हा संध्याकाळ होतो, सनसेट होतो, त्या वेळेपासून तर सकाळी पुन्हा सूर्य उगवेल, सनराईज होईल, तोपर्यंत ती हीट इन द फॉर्म ऑफ लॉंग वेव्ह सोडत असते. लॉंग वेव्ह आणि शॉर्ट वेव्ह. आता लॉंग आणि शॉर्ट याच्यामध्ये काय फरक आहे? लॉंग वेव्ह म्हणजे वेवलेंथ मोठी, ग्रेटर वेवलेंथ, आणि शॉर्ट वेव्ह मीन्स शॉर्टर वेवलेंथ. म्हणजे घेताना हीट ही शॉर्ट वेव्हच्या फॉर्ममध्ये घेते, कारण सनलाईट जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच आहे वन टाईपच्या, आणि त्याच्यापासून येणारे रेज हे शॉर्ट वेव्ज म्हणजे फार छोटीशी वेवलेंथ असते, अँगस्ट्रॉममध्ये असते. हे समजण्यासाठी मोठा काढलाय मी, फार लहान असते. आणि ती जेव्हा हीट सोडते रात्रीच्या वेळेला तर ती हीट एमिट करते, तर ती लॉंग वेव्हमध्ये म्हणजे ह्या मोठ्या वेव्ह असतात, सेंटीमीटर्स ऑर मीटर्समध्ये त्याची वेवलेंथ असते, आणि ही अँगस्ट्रॉममध्ये असते. हा लक्षात ठेवा. बर, मग आता वेवलेंथ ऑफ द रेडिएशन म्हणजे अर्थ जी हीट सोडेल, एमिट करेल, तर तिची वेवलेंथ काय असेल? मग आपल्याला वाईन्सचं डिस्प्लेसमेंट लॉ नुसार फाइंड आउट करू शकतो. बघा, लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी अपॉन टी हे माहिती आहे आपल्याला. वाईन्सचं डिस्प्लेसमेंट लॉ, बी इज द वाईन्स कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू फिक्स आहे, इथं दिलेली नाही आहे प्रॉब्लेममध्ये, पण जनरली एक्झाम बोर्डच्या पेपरमध्ये ही व्हॅल्यू अगोदरच दिलेली असते, म्हणून तिला नाही पाठ केलं तरी चालून जाईल. ओके, आणि लक्षात राहिली तर चांगली गोष्ट आहे. तर बी 2.897, परंतु लक्षात ही गोष्ट घ्या की त्यांनी जी व्हॅल्यू दिलेली असते तीच व्हॅल्यू आपल्याला त्या कॉन्स्टंटसाठी वापरावी लागते. आता इथं सिग्मा म्हणजे स्टीफन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू 5.7 अशी दिलेली आहे. ॲक्च्युअलमध्ये हा फॅक्टर 5.67 आहे. पण आता हे 2 डिजिट न वापरता एखाद्या वेळेला फक्त पॉईंट, डेसिमल पॉईंट आफ्टर सिंगल डिजिट वापरण्याची गरज जेव्हा येत असेल तर याला काय करतात? राऊंड अप करतात. म्हणजे सेकंड नंबर तोडून फेकतात, आणि तो 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर आधीच्या नंबरमध्ये 1 ने वाढ करतात. म्हणजे 6ला 1 ने वाढवलं तर किती होईल? 7, आणि हा 7 लिहायचा नाही. तर अशा प्रकारे राऊंड अप करतात. हे तुम्हाला 11th मध्ये मी शिकवलेलं आहे, राऊंड अप करणे. ओके, मग कधी कधी असतं ते. आता याची व्हॅल्यू 5.67 आहे, पण ते जे सांगतील तीच व्हॅल्यू आपण वापरावी, आणि नाही दिलेली असेल तर मग आपल्या मनाची आपण घेऊ शकतो. लक्षात ठेवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी. आणि प्रॉब्लेम हे हमखास मार्क्स देऊन जातात. फक्त प्रॅक्टिस लागते, कॉन्फिडन्स लागतो थोडासा, तर हमखास मार्क देऊन जातात. तुम्ही प्रॉब्लेममध्ये फॉर्म्युला लिहिला, मग व्यवस्थित व्हॅल्यू पुटिंग केल्या, फॉर्म्युल्याला हाफ मार्क, व्हॅल्यू पुटिंगला हाफ मार्क, आन्सर विथ प्रॉपर युनिटला 1 मार्क, असं वेगवेगळं वेटेज असतं आणि ते फुल मार्क्स मिळतात. थिअरॉटिकल एवढं मोठं रायटिंग करायला वेळ कमी पडतो ॲक्च्युअलमध्ये, म्हणून थोडेफार प्रॉब्लेमला घाबरायचं नसतं, ते सॉल्व करायचं प्रॅक्टिस केली तर प्रॉब्लेम फार सोपे असतात. लक्षात ठेवा, ठराविकच मोजके फॉर्म्युले आपल्याला प्रत्येक चॅप्टरचे जेवढे असतील तेवढे फिट करून ठेवायचे. प्रत्येक चॅप्टरचे 5, 7, 8, 10 जेवढे फॉर्म्युले असतील तेवढे फिट असले पाहिजेत. आणि मी तर प्रत्येक प्रॉब्लेम कव्हर केलेले आहे आतापर्यंत. अजून आपले 2 लेक्चर ह्या चॅप्टरचे होतील, आणि 2 किंवा फार फार 3 होतील, आणि मग हे चॅप्टर संपणार आहे. आता सगळे प्रॉब्लेमच राहिलेले आहेत, आणि ते मी सगळे सॉल्व करून देणार आहे तुमच्यासाठी. आणि मग पुढचे चॅप्टर आपण थर्मोडायनॅमिक्स स्टार्ट करणार आहे. आता 2 दिवस चालेल आहे अजून,
आणि प्रॉब्लेमच आहेत. म्हणून हे दोनच फॉर्म्युल्यांवर जास्त आहे. हा एक फॉर्म्युला वाईन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि हा एक आहे तो स्टीफन्स कॉन्स्टंटचा स्टीफन्स लॉ. ओके, एकदम सिंपल आहे, तो पण समजावून देईल परत एकदा. आता बीची व्हॅल्यू पुटअप केली, मग टीची व्हॅल्यू 280 पुटअप केली. आता याला याने डिवाइड करायचा. हा बघा, हा स्मॉल नंबर आहे 2.8 म्हणजे 2 रुपये 89 पैसे असं समजा. इथं 200 रुपये 80 पैसे. मग हा स्मॉलर नंबर आहे, हा ग्रेटर नंबर आहे. तर काय करायचं सिम्प्लिफायसाठी, याला 3 डिजिट नंबर आहे ना, मग हा पण मोठा करून घ्यायचा, 3 डिजिट नंबर करून घ्यायचा. तर 289.7 बरोबर. पण आपण हे डिजिट आपलं डेसिमल पॉईंट इथं सरकवला, शिफ्ट केला इथून इथं. मग हे 10 काय झाले 2+2, कारण त्याला वाढवला तर इथं घटवायला पाहिजे, हा -2 सॉरी. आणि हा 10⁻³ तर आहेच, 10⁻³ तर आहेच. मग आता 280. आता बघा, हे 289.7 आहे आणि हा 280. मग 289ला तुम्ही 280 ने डिवाइड करा. 280 × 280 उरले 9. मग घेतला 7. पुढे अजून डिवाइड नाही होत म्हणून 0 ठेवू शकतात असा. म्हणून पॉईंट ठेवू शकतात आणि 0 ठेवू शकतात. तर असं आपण फाइंड आउट करू शकतात. लॉग टेबलचा आधार घ्यायचा नसेल तर हे कॅल्क्युलेशन प्रत्येकाला जमणे गरजेचे आहे. बऱ्याच जणांना हे सुद्धा फाइंड आउट करायला कॅल्क्युलेटरच पाहिजे रेडीमेड. तर थोडा डोक्याचा वापर करायचा. याला इकडे तिकडे पॉईंट हा शिफ्टिंग करता आला पाहिजे, पॉवर्समध्ये त्याला बनवता आला पाहिजे. मग से सिम्प्लिफिकेशन एकदम सिंपल होतं, लोवेस्ट फॉर्ममध्ये, संक्षिप्त रूपामध्ये. ओके, मग याला याने डिवाइड केलं तर हे आन्सर आलं. हा 10⁻³ जसाचा तसा. आणि हा पॉईंट इकडे शिफ्ट केला 1 नंतर. तर 2 डिजिट तो आपण मोठा करतोय याच्यापेक्षा. जर मोठा केला तर याला लहान करायचं. मग -3 पेक्षा -5 कसा आहे, लहान आहे. 2 डिजिट हा लहान केला. तर नंबरला तुम्ही मोठं केलं तर पॉवर्सला लहान करायचं म्हणजे मायनस घ्यायचा. नंबरला मोठं केलं, आता हा 0.01 असा होता आणि तो पॉईंट तुम्ही इथं शिफ्ट केला म्हणजे त्या नंबरला मोठं केलं तर याला पॉवरला लहान करायचं असतं. समजलं. मग पण बॅलन्स राहतो, मग म्हणजे चेंज नाही होत व्हॅल्यूमध्ये. तर हे आन्सर येणार. आणि हा 10⁻⁵ 1.035 × 10⁻⁵ मीटर्स. आता 1 मीटर जरी दिसतोय पण हा -5 म्हणजे फार लहान वेवलेंथ आहे. म्हणजे 1 मीटरचे अपॉन 10⁵ पार्ट्स करा त्याच्या. 1 मीटर एवढ्या लेंथचे 10⁵ म्हणजे ते सेंटीमीटरपेक्षा लहान येणार. सेंटीमीटरपेक्षा मिलीमीटरपेक्षा ते लहान असणार. आणि म्हणून त्याला मायक्रोवेव्ह रिजनमध्ये ही वेवलेंथ येते. ही वेवलेंथ आता तुम्ही 11वीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या चॅप्टरमध्ये एक चार्ट दिलेला आहे, टेबल दिलेला आहे. तिथं वेगवेगळे हे दिलेले आहेत, एक्स रेज, गॅमा रेज, इन्फ्रारेड रेज आणि त्यांच्या वेवलेंथ पण दिलेल्या आहेत, त्यांची बाउंड्री. अमुक इतक्या वेवलेंथपासून इतक्या वेवलेंथपर्यंत विजिबल लाईट 3000 ते 5000. तर असं ते दिलेलं आहे. ते तुम्हाला यूज करता येईल. आणि त्याचा वापर इथं वापरलेला आहे 11वीमध्ये शिकलेला. आता हे लक्षात ठेवणं कठीण काम आहे, एवढी वेवलेंथ कोणत्या रिजनची आहे. म्हणून बघा, लक्षात ठेवा, परत सांगतोय. मायक्रोवेव्ह रिजन, दिस रेडिएशन बिलॉंग्स टू, हे जे काही इतक्या वेवलेंथचं अर्थने जे रेडिएशन केलं ते कोणत्या प्रकारामध्ये मोडेल, इन विच टाईप इट बिलॉंग्स टू मायक्रोवेव्ह रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. मायक्रोवेव्ह रिजनमध्ये येते. आता ते कसं काढलेलं आहे बघा. तर मग इकडे लॅम्बडा वेवलेंथ घेतो, इकडे रेडिएंट पॉवर घेतो R लॅम्बडा, आणि इकडे 500
नंतर 1000, 1500 वगैरे वगैरे आपण असे नंबर्स घेतले होते. आणि एक जनरली इकडे बाकीचे नंबर्स आपल्याला माहीत नाही म्हणून ह्या नंबरला पीक पॉईंट दाखवायचा, लॅम्बडा मॅक्स दाखवायचा आणि हे रेडिएशन अशा प्रकारे असेल. आणि ते जास्तीत जास्त कोणत्या रिजनमध्ये येते? मायक्रोवेव्हमध्ये. इन्फ्रारेड रिजन याच्या अगोदर असतो, बरोबर. याच्यानंतर पण अजून असतात रिजन, पण आपल्याला हे कामाचे आहे तेवढंच ड्रॉइंग करायची. ही वेवलेंथ आली बघा 1.035 10⁻⁵ मीटर. इकडे एक्स ॲक्सिस अलॉंग लॅम्बडा इज देअर अँड अलॉंग वाय ॲक्सिस radiant power, that is emissive power, is there I in terms of lambda. The curve of black body radiation for the earth will look like the curve as shown in figure. तर ब्लॅक बॉडी रेडिएशन अर्थच्या या प्रकारे दिसेल. याला 1 मार्क असेल, याला 1 मार्क, याला 1 मार्क आणि याला 1 मार्क तरी असेल, कारण 3 मार्क्स टोटल असेल. किंवा याला हाफ आणि याला हाफ असेल आणि याला 2 मार्क्स पण असू शकतात, पण टोटल 3, नॉट मोर दॅन 3. किंवा जर बारीक बारीक गोष्टी विचारात घेतल्या तर 4 मार्क्सपर्यंत हा क्वेश्चन जाऊ शकतो आणि चांगला क्वेश्चन आहे, येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. आता प्रत्येक टाईपचा प्रॉब्लेम मी त्या फॉर्म्युल्यावर बेस्ड जो असेल पॉसिबली टेक्स्च्युअल तो घेण्याचा मी प्रयत्न केलेलाच आहे. तर पुढचा टॉपिक बघा, स्टीफन्स लॉ काय होता? स्टीफन्स लॉ काय होता? रेट इमिसिव्ह पॉवर और रेट ऑफ इमिशन पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय द बॉडी, that is Q/80 is directly proportional to the 4th power of its absolute temperature. असा होता. इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ द बॉडी. मग आता बॉडी म्हटलंय ती ब्लॅक असो का ऑर्डिनरी असो, तर त्याच्यासाठी हा सेम लॉ असेल. मग याला इक्वॅलिटी करायची असेल तर इथे एक स्टीफन्स कॉन्स्टंट घेतला होता आणि काल आपण स्टीफन्स कॉन्स्टंट स्टीफन्स लॉ बघितला होता आणि या व्हॅल्यू याची 5.67 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर केल्विन रेस टू 4. तर असा आपण हा लॉ शिकलो होतो, हा फॉर्म्युला होता. ओके, मग त्याच्यावर बेस्ड हा फॉर्म्युला आहे बघा, युजिंग स्टीफन्स लॉ. क्वेश्चन कसा असेल आणि हे IMP आहे, व्हेरी IMP फॉर्म्युले, आणि यांच्यावर आधारित आता पुढचे प्रॉब्लेम असतील. लक्षात ठेवा, हे समजणे महत्त्वाचे आहे. तर युजिंग स्टीफन्स लॉ, हा स्टीफन्स लॉ चा वापर करून ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द रेट ऑफ लॉस ऑफ हीट. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर रेट ऑफ लॉस ऑफ हीट म्हणजे हे किंवा हे एक्सप्रेशन हे परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे आणि हे ऑर्डिनरी बॉडीसाठी, नॉट परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी हे आहे. म्हणजे याच्यात फक्त फरक आहे, ई इथं जास्त घ्यावा लागतो आणि इथं ई आहे पण तो दिसत नाही. तर का? ईची व्हॅल्यू 1 असते. कोणासाठी? परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. आणि अदर बॉडीसाठी ती 1 पेक्षा लेस असते, पॉईंटमध्ये असते काहीतरी. मग तिच्यासाठी मात्र तो घ्यावा लागेल. इथं पण असेल ई आहे पण ते ईची व्हॅल्यू परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी 1 असतो म्हणून तो घेत नाही आणि इथं घेतात. कन्फ्युजन नको. ओके, तर आता using Stephen's law obtain the expression for rate of loss of heat by a black body in cooler surrounding. आजूबाजूच्या सराउंडिंग म्हणजे हवा थंड आहे आणि ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे. तर ती बॉडी जी हीट सोडेल, एमिट करेल, तर तो त्याचा रेट काय असेल त्याच्यासाठीचा फॉर्म्युला मिळवा. ऑब्टेन द एक्सप्रेशन, हे एक्सप्रेशन आहे, फॉर्म्युले आहे. ओके, तर ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय ब्लॅक बॉडी इन कूलर सराउंडिंग. ब्लॅक बॉडीला कूलर सराउंडिंगमध्ये ठेवलं असता ती बॉडी किती उष्णता उत्सर्जित करेल, तर त्याच्यासाठीचे एक्सप्रेशन मिळवा. हाऊ इज दिस एक्सप्रेशन मॉडिफाईड? त्याच एक्सप्रेशनला हे ब्लॅक बॉडीचं एक्सप्रेशन मिळवलं आणि त्यालाच आपण इफ अ बॉडी इज नॉट ब्लॅक
तर बॉडी ब्लॅक नसेल तर त्याला कसं मॉडिफाय करणार, तर फक्त ई ने मल्टिप्लाय करणार बस. आता बघू कसं मिळवलंय ते. समजलं मग. क्वेश्चन, स्टीफन्स लॉच्या आधारे एक्सप्रेशन फॉर रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय अ ब्लॅक बॉडी इन कूलर सराउंडिंग हे मिळवा. हाऊ इज धिस रिलेशन, हे रिलेशनला मॉडिफाईड म्हणजे चेंज कसं करता येईल, मॉडिफाय कसं करता येईल, कसं, कोणासाठी, नॉट परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. मग फक्त ई जास्त घ्यायचं आहे बस. हे बाकीचं सेम टू सेम आहे, फक्त ई जास्त घ्यायचं आहे. कोणासाठी, जर बॉडी ब्लॅक म्हटलं नसेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, आणि ब्लॅक म्हटलंय तर हा फॉर्म्युला वापरायचा. ओके, आपण प्रॉब्लेममध्ये बघणारच आहेत, पक्क लक्षात ठेवा हे फॉर्म्युले. आता बघा हे कसे मिळवणार. सपोज दॅट अ ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया ए, समजा एक ब्लॅक बॉडी आहे आणि तिचा सरफेस एरिया ए इतका आहे. ती बॉडी कोणत्या पण शेपची असेल, क्युबिकल असेल, क्युबॉइडल असेल, स्फेरिकल असेल, कशी पण असेल, पण ब्लॅक असेल. तर सपोज दॅट अ ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया ए अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी, आणि ह्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे केल्विन मधील तापमान टी इतकं आहे, इज केप्ट इन कूलर सराउंडिंग. आणि या बॉडीला की जिचं टेम्परेचर टी आहे तिला आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे ते कूलर आहे, म्हणजे कमी टेम्परेचरचं आहे. आणि ते टेम्परेचर किती म्हटलेलं आहे, T0, विच इज ॲट लोअर ॲब्सोल्यूट टेम्परेचर T0. 0 म्हणजे सराउंडिंगसाठी 0 वापरतात, लक्षात ठेवा. ब्लॅक बॉडीचा एरिया किती, ए, टेम्परेचर ॲब्सोल्यूट टेम्परेचर ब्लॅक बॉडीचं किती, टी, आणि बाजूचं सराउंडिंग वातावरणाचा टेम्परेचर हे T0 आहे की जे कमी आहे, लोअर. समजलं की नाही. बघा व्हेरी सिम्पल. सपोज दॅट अ ब्लॅक बॉडी, समजूया की एक ब्लॅक बॉडी आहे की जिच्या ऑफ सरफेस एरिया कॅपिटल ए अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर कॅपिटल टी, तिचं केल्विनमध्ये तापमान टी इतकं आहे, इज केप्ट इन अ कूलर सराउंडिंग. तिला थंड प्रदेशात ठेवली, विच इज ॲट लोअर टेम्परेचर, की ज्या प्रदेशाचं तापमान हे कमी आहे ॲब्सोल्यूट टेम्परेचर, आणि ते किती आहे, T0, म्हणजे टी पेक्षा T0 हा कमी आहे. मग काय करेल, गरम बॉडी थंड प्रदेशात ठेवली तर काय करेल, उष्णता एमिट करेल, सोडेल. आणि ती उष्णता कोण घेईल, हीट कोण घेईल, सराउंडिंग म्हणजे थंड प्रदेश घेईल, बरोबर. आणि जर उष्ण प्रदेशात थंड बॉडी ठेवली तर ती गरम होईल, म्हणजे उष्णता घेईल. साधा सिंपल हिशोब आहे. ओके, मग ती हीट लॉस करेल, आणि तोच लॉस आपल्याला विचारलेला आहे. गरम बॉडी थंड प्रदेशात ठेवली तर ती हीट सोडेल. ओके, आता बघा पुढचा पॉइंट. इफ कॅपिटल क्यू इज द अमाउंट ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड इन टाइम टी, टी म्हणजे युनिट टाइम, तर एका युनिट टाइम मध्ये टी एवढ्या टाइम मध्ये क्यू एवढी हीट त्या बॉडीने सोडली. या बॉडीने या वेव्स मध्ये इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ती हीट सोडते, आणि ती किती असेल, ती हीट क्वांटिटी क्यू असेल. किती वेळेमध्ये सोडली, टी वेळेमध्ये. मग हा टी वेळ 1 मिनिट, 5 मिनिट, किती पण असेल, टी एवढ्या वेळेमध्ये क्यू एवढी हीट तिने रॅडियंट एमिट केली, रॅडियंट एनर्जी. रॅडियंट एनर्जी म्हणजे हीटच, मी अगोदर समजावलेलं आहे. If Q is the amount of radiant energy emitted in time t by a perfectly black body, then from Stephen's law, तर स्टीफन्स लॉ वरून आपण काय सांगू शकतो, Q एवढी क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम, म्हणजे हा इमिसिव्ह पॉवर आहे किंवा रेट आहे. रेट दर सेकंदाला युनिट एरियाने किती Q इतकी एनर्जी बाहेर सोडली, आणि ही कोणावर डिपेंड असते, हे 4th पॉवर ऑफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडीवर डिपेंड असते. आणि याला इक्वॅलिटीसाठी आपण सिग्मा मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे हा सिग्मा आहे, सिग्मा T⁴ आला. तर हीट रॅडिएटेड बाय द बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया. आता बघा, कधी पर युनिट एरिया अगोदर लिहिला चालेल, पर युनिट
टाइम नंतर लिहिला चालेल, हे मागे पुढे करू शकतात हा, नाही तर घाबरून जायचं नाही. पर युनिट टाइम पर युनिट एरिया ते डोक्यात फिट बसून जातं, पर युनिट एरिया पर युनिट टाइम किंवा पर युनिट टाइम पर युनिट एरिया. ओके. मग हीट रेडिएटेड बाय द बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया किंवा हीट रेडिएटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम ही किती असते, म्हणजेच क्यू अपॉन एटी हे किती असते, सिग्मा टी रेस टू 4 इतकं असते, हे स्टीफन्सने सांगितलं. बरं, इतकी हीट ती बॉडी सोडेल, इतकी हीट सोडेल दर सेकंदाला. तर मग ती हीट कोण घेणार, कोण आहे, सराउंडिंग घेणार आहे. मग सराउंडिंगने हीट किती घेतली, तर सिग्मा टी 0 रेस टू 4. तर बघा, एनर्जी और हीट, हा हीट मुद्दामच ब्रॅकेटमध्ये टाकलेला आहे. काही लोकांना एनर्जी नाही आठवलं, हीट आठवलं नाही एनर्जी, तर दोघं वर्ड्स तुम्ही यूज करू शकता. रॅडियंट एनर्जी, हीट एनर्जी. हां, रॅडियंट एनर्जी, फक्त एनर्जी म्हटलं तरी चालेल, हीट म्हटलं तरी चालेल, आणि रॅडियंट म्हटलं तर बेटर. ओके. तर एनर्जी, हीट और हीट ॲब्झॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग पर युनिट एरिया पर युनिट टाइम. हां, त्या बॉडीने इतकी हीट सोडली पर युनिट टाइम पर युनिट एरियाने, त्या बॉडीच्या इतकी हीट सोडली, आणि हीट घेतली किती बॉडीने, ॲक्च्युली तिची हीट सराउंडिंगला दिली, म्हणजे ती बॉडी थंड झाली. थंड झाली म्हणजे हीट दिली, पण ॲट अ टाइम घेत पण असते. मग जितकी पण घेतली असेल ती किती असेल, सिग्मा टी 0 रेस टू 4 असेल, किंवा याला दुसऱ्या भाषेत आपण सराउंडिंगने स्वीकारलेली उष्णता पण म्हणू शकतो, किंवा बॉडीने एनर्जी ॲब्झॉर्ब सराउंडिंगने ॲब्झॉर्ब किती केली एनर्जी, सिग्मा टी 0 रेस टू 4. बॉडीने, ब्लॅक बॉडीने पर युनिट टाइम पर युनिट एरियाने हीट किती दिली, सिग्मा टी रेस टू 4. मग नेट लॉस किती झाला, दिली इतकी, त्याच्यापैकी घेतली सराउंडिंगने इतकी, तर ह्याला मायनस हे करायचं, म्हणजे याच्यामधून हे सबट्रॅक्ट करा, तर तुम्हाला काय मिळून जाईल, नेट लॉस ऑफ एनर्जी. समजलं की नाही, स्टीफन्स लॉ पाठ झालाच असेल. ब्लॅक बॉडीने इतकी हीट दर सेकंदाला दर युनिट एरियाने इतकी हीट एमिट केली, रेडिएट केली. रेडिएटेड म्हणजे एमिटेड, आणि सराउंडिंगने इतकी हीट घेतली. मग लॉस कोणाचा झाला, बॉडीचा, ब्लॅक बॉडीचा लॉस, कारण त्याचं टेम्परेचर कमी झालं ना. मग कितीने कमी झालं, तर इतकं सोडलं पैकी इतकं सराउंडिंगने घेतलं. हां, कारण सराउंडिंग, मग ह्याच्यामधून हे मायनस केलं तर आपल्याला काय मिळेल, नेट लॉस ऑफ एनर्जी बाय परफेक्ट ब्लॅक बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आता बघा, इथं एरिया अगोदर आणि टाइम नंतर आलाय, हे मागे पुढे केलं काही फरक पडत नाही, मुद्दामच मी पण ते मागे पुढे केलेलं आहे प्रॅक्टिससाठी. आता सिग्मा टी रेस टू 4 मायनस सिग्मा टी 0 रेस टू 4, याच्यामधला सिग्मा कॉमन घ्या. मग राहिलं काय, जे राहिलं तो ब्रॅकेट टी रेस टू 4 मायनस टी 0 रेस टू 4, अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर द नेट लॉस ऑफ एनर्जी बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ओके. आता जर बॉडी ब्लॅक नसेल तर या फॉर्म्युल्याला मॉडिफाईड कसे करणार, तर फक्त ई, कोइफिशियंट ऑफ इमिशन, हा कोणाचा रेशो असतो, 2 इमिसिव्ह पॉवरचा रेशो असतो. 2 इमिसिव्ह पॉवर कोणते कोणते, आर म्हणजे ऑर्डिनरी बॉडीच्या इमिसिव्ह पॉवर अपॉन परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवर. हा कधी पण जास्त असतो, हा कमी असतो, म्हणून हे आन्सर छोटा नंबर अपॉन मोठा नंबर. आन्सर काय येणार, हे फ्रॅक्शनमध्ये येणार, किंवा एकापेक्षा लहान येणार, अपूर्णांकात ते येणार फ्रॅक्शनमध्ये, आणि म्हणून लहान येणार. म्हणून कोएफिशियंट अदर बॉडीजसाठी ईची व्हॅल्यू ही लेस दॅन 1 असते और ग्रेटर दॅन 0 असते. हे अगोदर झालेलं आहे. ई लाईज बिटवीन 1 अँड 0. तर if the body is not perfectly black, then the net loss of energy per unit area per unit time is E sigma in bracket T raised to 4 minus T 0 raised to 4. फक्त E मल्टिप्लाय करायचा, ब्लॅक बॉडी नसेल तर, आणि असेल तर E असतो, असाच फॉर्म्युला हा आहे, पण त्याची व्हॅल्यू किती असते, 1 असते परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. ओके. आता पुढचा प्रॉब्लेम जो ह्याच फॉर्म्युल्यावर बेस्ड आहे, बघा.
कॅल्क्युलेट एनर्जी रॅडिएटेड इन 1 मिनिट. 1 मिनिटामध्ये किती एनर्जी रॅडिएट केली असेल, सोडली असेल, एमिट केली असेल बाय ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया 200 सेंटीमीटर स्क्वेअर. 200 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 2 मीटर. 200 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे मोठी बॉडी. 200 सेंटीमीटर इन लेंथ, 200 सेंटीमीटर इन ब्रेड, एवढा तिचा सरफेस एरिया आहे. तिने एका मिनिटात किती हीट, रेडियंट हीट ही एमिट केली असेल. हां, आणि तिचं टेम्परेचर दिलेलं आहे त्या बॉडीचं, ब्लॅक बॉडीचं 127 डिग्री सेल्सिअस, म्हणजे खूप जास्त तापमान आहे. आणि 5.7 सिग्माची व्हॅल्यू, इथं सिग्मा इज इक्वल टू करून घ्या, तर सिग्मा इज इक्वल टू 5.7. आता मी सांगितलं 5.67 ही रिअल व्हॅल्यू आहे, पण त्याला राऊंड अप कधी कधी केलेलं असतं आणि ते जे सांगतील ती व्हॅल्यू आपल्याला वापरणे क्रमप्राप्त आहे. ओके, तर मग हे गिव्हन फॅक्ट लिहा. काय एरिया ऑफ द बॉडी 200 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, पण सेंटीमीटर स्क्वेअर हा एसआय युनिट नाही, मग त्याला कसं कन्वर्ट करणार मीटर स्क्वेअरमध्ये. मग सेंटीमीटरच्या मीटरमध्ये कसं करतात, 10⁻² ने मल्टिप्लाय करतात, पण 2 वेळेला स्क्वेअर आहे म्हणून 10⁻², 10⁻² झाले 10⁻4 मीटर स्क्वेअरमध्ये केलं. समजलं ना. टेम्परेचर 127 डिग्री, याला केल्विनमध्ये कसं बनवतात, बाय ॲडिंग 127 मध्ये किती ॲड करायचे, 273 ॲड करायचे. मग जितके बनतील ते केल्विन, म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. त्याच्यानंतर सिग्माची व्हॅल्यू दिलेलीच आहे, ही गिव्हन व्हॅल्यू आहे. हा गिव्हन डाटा लिहायला पाहिजे. याच्यावरून फॉर्म्युला कोणता वापरायचा ती एक आयडिया येते. याला मार्क्स नसतात. मार्क्स इथून असतात, लक्षात ठेवा. नाही तर काही जण असे समजतात की गिव्हन लिहून आलेलो 1 मार्क ची आशा ठेवतात, अर्धा मार्क नाही तर 1 मार्क, पण तसं नसतं. गिव्हनला मार्क्स नसतात. फॉर्म्युला, व्हॅल्यू फुटिंग, आन्सर विथ प्रॉपर युनिट असं आन्सर असतं. याला 1 मार्क, या व्हॅल्यू टाकण्याला अर्धा मार्क आणि फॉर्म्युला लिहायला अर्धा मार्क. फॉर्म्युल्याला कधी कधी 1 पण असतो. टफ फॉर्म्युला असेल, आठवण येत नसेल तर 1 मार्काचा पण असू शकतो. बरं, आता टाइम दिलेला आहे. टाइम म्हणजे 1 मिनिट. आता मिनिट हे सुद्धा एसआय युनिट नाही आहे, मग काय करायचं, मिनिटचं कन्व्हर्शन सेकंड्समध्ये केलं. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड. ओके, आता एनर्जी रॅडिएटेड काय फाइंड करायचे, एनर्जी रॅडिएटेड. एनर्जी रॅडिएटेड म्हणजे क्वांटिटी, क्यू ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, क्वांटिटी ऑफ रॅडिएंट एनर्जी. मग Q/80 इज इक्वल टू सिग्मा T⁴ बाय स्टीफन्स लॉ. मग Q पाहिजे आहे, मग A T सिग्मा T हे सगळं दिलेलं आहे बघा. मग याला 80 ला इकडे मल्टिप्लाय करा, मग फॉर्म्युला कसा तयार होईल, तर Q इज इक्वल टू सिग्मा AT इंटू कॅपिटल T⁴. मग सिग्माची व्हॅल्यू 5.7 इंटू 10⁻8. नंतर एरियाची व्हॅल्यू 200 इंटू 10⁻4 मीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट केली. नंतर टाइम किती दिलेला आहे, 60 सेकंड्स. आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या 4th पॉवर म्हणजे 400च्या 4th पॉवर. ओके, आता फक्त प्रॉडक्ट करायचं आहे, सिम्पल आहे बघा. तर हा 5.7 10⁻8 जसाच्या तसा. नंतर अजून सिम्प्लिफाय करा, 60 गुणिले 200 म्हणजे 6 दुने 12 वर हे 2 आणि हा एक 3 शून्य, 12 वर 3 शून्य म्हणजे 12,000 झाले, 12,000. याला 1.2 जर केलं तर हे किती शिफ्टिंग केलं आपण, 0.4 डिजिट. मग इथं 4 घ्यायचा, म्हणजे हा नंबरला आपण हा असा लिहू शकतो, 1.2 इंटू 10⁻4. समजलं की नाही. हा बघा, हा जसाच्या तसा. याला आपण इतक्याला हे बनवलं. नंतर 400चा 4th पॉवर म्हणजे कसं कॅल्क्युलेशन करणार, 400 ला 4 वेळेस मल्टिप्लाय करायचं. 400 इंटू 400. मग याच्यातून काय केलं बघा, 4 किती टाइम्स आहे, 1 2 3 4, 4चा 4. आणि हे 0 किती आहे, 8 0 म्हणजे 10⁻8. 4⁴ इंटू 10⁸. समजलं. मग हे समजलं की नाही. हा 200 गुणिले 60 म्हणजे 12,000 हा होता हा,
आणि त्याच्यात 10⁻⁴ हा, बरोबर, आणि 400च्या 4th पॉवर ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या 4th पॉवर, आणि तो सिम्प्लिफाय केला आपण 4:4 × 10⁸ आता बघा हा 10⁻+8 आणि -8 कॅन्सल, -4 प्लस सॉरी हा 4चा आहे, 10⁻⁴ आणि 10⁻+4 कॅन्सल, मग राहिलं काय शिल्लक बघा 5.7 × 1.2 × 4:4 4:4 हा नियरली हा 5.7 घेतला, नंतर 1.2 घेतला, नंतर 4:4 म्हणजे 4ला 4 वेळेस मल्टिप्लाय करा, 4 टाइम्स 256 येते. आता यांचा प्रॉडक्ट करा, जो येईल तो आन्सर असेल. ओके, आणि जूलमध्ये त्याला युनिट क्वांटिटी ऑफ एनर्जी रेडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी इज 1751.04. आता पॉईंट डेसिमल पॉईंट आफ्टर ॲटलिस्ट 2 ते 3 डिजिट आन्सर पाहिजे. हां, डेसिमल पॉईंट नंतर दशांश घरानंतर 1, 2 किंवा 3 स्थळापर्यंत आन्सर पाहिजे असतं, रिक्वायर्ड असतं. नाव हिअर विल स्टॉप.